तर शिवकालीन तलवारी, शिवकालीन अस्त्र शस्त्र या सगळ्यांचे हे लायला एक्झिबिशन जायला आणि हे खास करून आमचे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट हांचे आयोजित केला. फुडले 3 दीस हे एक्झिबिशन जाता आसतले. पुराय ह्या परिसरांतल्या सगळ्या भुरग्यांनी ह्या एक्झिबिशनाचो येवन पळोवचें, फायदो घेवचो आणि त्याचबरोबर या अस्त्र आणि शस्त्रांच्या विशयी आमचे राकेश राव तुमकां डिटेलान सांगतले. बेश्टे पळयले म्हणून जायना की प्रत्येक हांगासर अस्त्र म्हणजे तलवार दवरला, धार दवरला, खंजीर दवरला, चिलकन दवरला, हाजे इम्पॉर्टन्स समजून घेवपाचें आनी प्रत्येक गोष्टी आतां तयार करूना. ही शिवकालीन आसा, 16व्या शतकांतली आसा, 15व्या शतकांतली आसा आणि ही केद्या वेळार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांत वापरलेली आसा, संभाजी राजेंत वापरलेली आसा, तेन्नाच्या म्हणजे तेन्नाच्या मुघलांनी वापरलेली अशी वेगवेगळी आसा. तुम्ही भाग्यवान आसात. शिवराज्य अभिषेक फाल्यां 27 तारखे दीस आसा. शिवराज्य अभिषेकाच्या निमित्तान आमचे डायरेक्टर ऑफ आर्कोलॉजी आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट हांच्यांनी दोगांयनी मेळून विशेष करून पुराय गोंयभरांतल्या भुरग्यांक हांगासर येवन हे पळयल्यार जाता. बट तुमी लकी आसात कारण तुमी सगळीं सांखळेन आहात. तुमकां हे इजिली पळोवपाक मेळटा. पळोवन घेवचें, शिकून घेवचें, समजून घेवचें, कारण हे सहजा पळोवपाक मेळना. खास करून राकेश राव जे आसात हे पुण्यातल्यान ती शस्त्र आणि अस्त्र सगळे हांगा गेलेल्या, ताज्या खातीर बी नेटान एकदा ताळयो वाजयात. हा सगळा इतिहास आहे. कोणत्याही शस्त्राकडे हिंसेचं साधन किंवा मारामारीचं साधन, लढाईचं साधन म्हणून आपण बघायचं नाही. याच्याकडे आपण इतिहास म्हणून बघायचं. कारण हे आपल्या पूर्वजांनी इतिहास निर्माण करण्यासाठी किंवा याच्या साधनाने, या साधनाने इतिहास निर्माण केला म्हणून ही साधनं पूज्य आहेत. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाले, तलवारी, खंजीर, चिलखत, दांडपट्टा, बंदुकी असं सगळं बघायला मिळत आहे. या सगळ्या शस्त्रांमध्ये तुम्हाला कलाकुसर दिसेल, धातुशास्त्र दिसेल, फिजिक्सचे वेगवेगळ्या आकाराचं महत्त्व दिसेल, केमिस्ट्रीचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स दिसतील. भूगोलामध्ये डोंगर, दरी किंवा वाळवंट, पाणथळ भागा या सगळ्या गोष्टींमुळे शस्त्रावर झालेला परिणाम दिसेल.